Hello student, in this lecture we start the zoology second paper, cell biology, that second chapter, cell biology techniques. आता सेल बायोलॉजीमध्ये कोणकोणत्या टेक्निक्स वापरतात हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचे. आता कोणत्या टेक्निक्स वापरतात त्याच्यामध्ये आहे फर्स्ट आहे मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला याच्यामध्ये 3 टाईप बघायचे, सिम्पल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. त्याच्यानंतर आहे स्ट्रेन अँड डाईन्स, त्याच्यामध्ये त्याच्या डिफिनेशन, प्रिन्सिपल ऑफ स्ट्रेन्स अँड त्याचं क्लासिफिकेशन हे बघायचं आहे. आणि लास्ट पॉईंट आहे मायक्रोमेट्री. हे 3 पॉईंट ह्या टेक्निक्स आपल्याला ह्या टॉपिकमध्ये डिस्कस करायचे आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल वी सी द इंट्रोडक्शन ऑफ द मायक्रोस्कोप. आता मायक्रोस्कोप हा वर्ड ग्रीक वर्डपासून तयार झालेला आहे. आता मायक्रो मीन्स काय, स्मॉल, आणि स्कोप मीन्स व्ह्यू. स्मॉल ऑब्जेक्ट व्ह्यू इट्स कॉल्ड ॲज अ मायक्रोस्कोप, म्हणून त्याला काय म्हणतात, मायक्रोस्कोप असं म्हणतात. आता त्याची डेफिनेशन बघू. इट इज अन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट कन्सिस्ट ऑफ लेन्स और कॉम्बिनेशन ऑफ लेन्स फॉर मेकिंग एनलार्ज और मॅग्निफाईड इमेज ऑफ अ मायन्यूट ऑब्जेक्ट. आता मायक्रोस्कोप म्हणजे काय, हे एक आहे इन्स्ट्रुमेंट आहे, कंबायनिंग ऑफ लेन्स. कशापासून, म्हणजे लेन्सचा वापर करून ते काय झाले, तयार झाले. कशासाठी, मेकिंग एनलार्ज और मॅग्निफाईड इमेज ऑफ अ मायन्यूट ऑब्जेक्ट, म्हणजे जे बारीक ऑब्जेक्ट, मायन्यूट ऑब्जेक्ट आहे किंवा जे लहान आकारचे ऑब्जेक्ट आहे त्यांची एनलार्ज इमेज फाउंड करण्यासाठी त्याचा काय केला जातो, उपयोग केला जातो. कसला, मायक्रोस्कोपचा. A science deals with aspect of a microscope is called as a microscope. त्यानंतर आपण त्याचं क्लासिफिकेशन बघू. फर्स्ट आहे डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ लेन्स. त्याच्यामध्ये त्याचे 2 प्रकार आहे, एक आहे सिंगल मायक्रोस्कोप आणि सेकंड आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता जो सिंगल मायक्रोस्कोप आहे त्यालाच काय म्हणतात, कंपाऊंड मायक्रोस्कोप असं म्हणतात. नेक्स्ट आहे डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ आय पीस. फर्स्ट आहे डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ लेन्स, म्हणजे त्याच्यामध्ये किती लेन्स प्रेझेंट आहे त्याच्यावरती त्याचे 2 टाईप पडतात, एक आहे सिंगल मायक्रोस्कोप आणि दुसरा आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता सेकंड जे आहे डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ द आय पीस. आय पीसवरून त्याचं काय, त्याला काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन. फर्स्ट आहे मॉनोक्युलर मायक्रोस्कोप आणि सेकंड आहे बायनोक्युलर मायक्रोस्कोप. आणि नेक्स्ट आहे डिपेंडिंग ऑन सोर्स, म्हणजे लाईट आहे किंवा इलेक्ट्रिक याच्यापासून ते वापर केला जातो त्याच्यावरती ते डिपेंड आहे. फर्स्ट आहे लाईट अँड ऑप्टिकल मायक्रोस्कोप आणि सेकंड आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये 3 मायक्रोस्कोपचा स्टडी करायचा. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सिंगल मायक्रोस्कोप, त्याच्यानंतर आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. सिंगल मायक्रोस्कोपलाच काय म्हणतात, सिम्पल मायक्रोस्कोप. सेकंड आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि लास्ट आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. ह्या 3 मायक्रोस्कोपचं आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी सी द सिम्पल मायक्रोस्कोप. अ सिम्पल मायक्रोस्कोप इज कॉल्ड मॅग्निफाईंग ग्लास. त्यालाच काय म्हणतात, अजून सिंगल मायक्रोस्कोप आणि मॅग्निफाईंग ग्लास. कशाला, जो सिम्पल मायक्रोस्कोप आहे त्याला. It is actually a convex lens of a small focal length which used for seeing the magnified image of small object. त्याचा उपयोग कशासाठी होतो, जे स्मॉल ऑब्जेक्ट आहे त्याची जी इमेज आहे ती कशा करण्यासाठी, मॅग्निफाईड मीन्स त्याचं आकार, डिग्री ऑफ एनलार्जमेंट करण्यासाठी त्याचा काय होतो, उपयोग होतो. कसला, सिम्पल मायक्रोस्कोपचा. A simple microscope utilize just a single lens for a magnification. आता हा जो सिम्पल मायक्रोस्कोप आहे त्याच्यामध्ये काय, एकच लेन्स काय आहे, प्रेझेंट आहे. कशासाठी, मॅग्निफिकेशन ऑफ इमेज. आता आपण त्याचं स्ट्रक्चर बघू. कसलं, सिम्पल मायक्रोस्कोप. हे आहे स्ट्रक्चर ऑफ द सिम्पल मायक्रोस्कोप. आता इथे बघा आपल्याला काय दिसतंय, इथं आहे त्याचा फूट, हे काय आहे, ॲडजस्टिंग नॉब. सेकंड आहे इथं मिरर, ही कशी आहे, कॉन्व्हेक्स. इथं आहे त्याचा आर्म्स, हा त्याचे काय आहे, आर्म्स. त्याच्यानंतर इथं आहे आयपीस, म्हणजे इथं काय एक सिंगल लेन्स प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर ही आपण जी स्लाईड ठेवतो त्याला हे ॲडजस्टमेंट करण्यासाठी काय आहे, क्लिप. आणि हा स्लाईड आपण कशावरती ठेवतो ते आहे स्टेज, त्याला काय म्हणतात, स्टेज. काय काय आहे, मिरर, फूट, ॲडजस्टमेंट नॉब, आर्म, आयपीस, क्लिप आणि स्टेज. इथं एक सिंगल जो आयपीस आहे त्याच्यामध्ये काय आहे, एक लेन्स प्रेझेंट आहे.
कंपाऊंड मायक्रोस्कोप हा किती लेन्सपासून बनलेला आहे, तर एक लेन्सपासून बनलेला आहे. नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ सिम्पल मायक्रोस्कोप. त्याचे प्रिन्सिपल बघू. अ सिम्पल मायक्रोस्कोप इज यूज टू ऑब्टेन स्मॉल मॅग्निफिकेशन. म्हणजे जे स्मॉल ऑब्जेक्ट आहे त्याचं मॅग्निफिकेशन करण्यासाठी कसला उपयोग होतो, सिम्पल मायक्रोस्कोप. इट इज युजली यूज्ड फॉर स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक अल्गा, फंगी अँड बायोलॉजिकल स्पेसिमन. जे मायक्रोस्कोपिक अल्गा किंवा फंगी किंवा बायोलॉजिकल स्पेसिमन आहे त्यांची ऑब्जेक्ट फॉर्म करण्यासाठी याचा सिम्पल मायक्रोस्कोपचा उपयोग होतो. आता बघा, लाईट फॉर्म अ लाईट सोर्स. म्हणजे जो कॉन्व्हेक्स मिरर आहे त्याच्यातून लाईट काय होते, पास होते. अँड थिन ट्रान्सपोर्ट टू द ऑब्जेक्ट. कुठं जे आपण स्लाईडमध्ये जे ऑब्जेक्ट ठेवलेलं आहे तिथं ते काय होतं, ट्रान्सपोर्ट होतं. अ बाय कॉन्व्हेक्स लेन्स मॅग्निफाईड द साईज ऑफ द ऑब्जेक्ट अँड देन एनलार्ज व्हायट्रल इमेज. आता जी बाय कॉन्व्हेक्स लेन्स आहे तिथून काय होतं, लाईट ट्रान्सपोर्ट होतो. तो लाईट पुढे पडतो, जे आपलं ऑब्जेक्ट म्हणजे जी स्लाईड आपण स्टेजवर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये जे ऑब्जेक्ट आहे तिथपर्यंत तो लाईट काय होतो, ट्रान्सपोर्ट होतो. आणि तो लाईट तिथं ट्रान्सपोर्ट झाल्यानंतर तिथं काय होते, एनलार्ज व्हायट्रल इमेज तिथं काय होते, फॉर्म होते. दिस इमेज व्ह्यू फ्रॉम द अदर साईड्स. आता आपण इकडे हा काय आहे, हा जो मिरर आहे तो काय, हा जो मिरर आहे तो काय, एनर्जी सोर्स आहे. म्हणजे ह्या मिररमधून काय होते, एनर्जी ट्रान्सपोर्ट होते. कुठे, इथं आपण स्टेजवर काय ठेवतो, कवर स्लिप ठेवतो, स्लाईड ठेवतो. स्लाईडमध्ये काय असतं, आपलं ऑब्जेक्ट असं, म्हणजे जे आपल्याला ज्या ऑब्जेक्टची काय करायची, इमेज फॉर्म करायची किंवा एनलार्ज करायची, ते ऑब्जेक्ट आपण ते काय करतो, स्लाईडमध्ये कीप करतो. आता ह्या सोर्समधून इथं स्टेजवरती तिथं काय झाली, लाईट काय झालं, ट्रान्सपोर्ट झाली. आणि तो लाईट ट्रान्सफर झाल्यामुळे तिथं काय होते, तिथं व्हिट्रल इमेज काय होते, फॉर्म होते. आणि ते आपल्याला कुठे दिसते, इथे आयपीसमधून ती इमेज आपल्याला काय होते, व्ह्यू होते. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ द सिम्पल मायक्रोस्कोप. नेक्स्ट आहे पार्ट्स ऑफ द सिम्पल मायक्रोस्कोप. आता सिम्पल मायक्रोस्कोपचे दोन पार्ट्स आहेत. एक आहे मेकॅनिकल पार्ट्स आणि दुसरे आहे ऑप्टिकल पार्ट्स. आता ऑप्टिकल जो पार्ट्स आहे त्याच्यामध्ये काय येतं, हे ऑप्टिकल जे पार्ट आहे त्याच्यामध्ये काय येतं, लेन्स. आणि हा जो मिरर आहे ते कशामध्ये येतात, ऑप्टिकल पार्ट्समध्ये येतात. आणि जे मेकॅनिकल पार्ट्स आहे त्याच्यामध्ये काय येतं, हे जे मेटल्स किंवा जे स्टेज आहे हे कशामध्ये, हे दोन पार्ट कशामध्ये येतात, मेकॅनिकल पार्टमध्ये. ऑप्टिकल पार्टमध्ये काय येतं, मिरर आणि लेन्स. आणि जो मेकॅनिकल पार्ट आहे त्याच्यामध्ये काय येतं, जो मेटल पार्ट आहे मायक्रोस्कोपचा तो, आणि हा स्टेज, हे कशामध्ये येतात, मेकॅनिकल पार्टमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल वी सी द मेकॅनिकल पार्ट. दिस पार्ट सपोर्ट टू द ऑप्टिकल पार्ट अँड हेल्प इन द ॲडजस्टमेंट फॉर फोकसिंग द ऑब्जेक्ट. आता जो मेकॅनिकल पार्ट आहे तो कशाला सपोर्ट करतो, जो ऑप्टिकल पार्ट आहे त्याला सपोर्ट करतो आणि इमेज फाइंड आउट करायला काय करतो, त्याला मदत करतो. आता जे मेकॅनिकल पार्ट आहे त्याच्यामध्ये दोन टाईप बघितले आपण, कोणता, मेटल स्टँड आणि स्टेज. आता इट हॅज हेवी बेस प्लेट, vertical rod fitted to which provide support and stable to the other part of the microscope. जे ऑप्टिकल पार्ट आहे त्यांना हा जो मेकॅनिकल स्टँड आहे ते काय करतं, सपोर्ट करतो. आणि स्टेबल अदर पार्ट्स ऑफ द मायक्रोस्कोप, ते त्याला काय करतात, ते अदर जे पार्ट्स आहे मायक्रोस्कोपचा त्याला स्टेबल करायला मदत करतात. सेकंड आहे स्टेज. इट इज रेक्टँग्युलर मेटल प्लेट फिटेड विथ द व्हर्टिकल रॉड. आता हे जे स्टेज आहे ते कसं असतं, रेक्टँग्युलर असतं. आणि ते कशाला फिट केलेलं असतं, जो व्हर्टिकल रॉड आहे त्याला काय केलेला असतो, फिट केलेला असतो. आपण त्याचं स्ट्रक्चर बघू. बघा इथे स्टेज दिसते आपल्याला. हे काय स्टेज कसं आहे, रेक्टँग्युलर आहे. आणि पुढे हे स्टेज त्याचं कसं आहे, रेक्टँग्युलर. आणि कुठे फिट केलेलं आहे, हे जो मेटल स्टँड आहे किंवा मेटल रॉड आहे त्याला तो काय केलेला आहे, फिट केलेला आहे. It has a central hole for a light pass through the below. जे स्टेज आहे इथं काय असतं, सेंट्रल होल असतं. आणि याच्यामधून ही जो मिरर आहे याच्यामधून स्टेजपर्यंत काय होतं, लाईट ट्रान्सपोर्ट होतो. स्लाइड विथ द स्पेसिमेन
टू बी ऑब्झर्व केप्ट ऑन स्टेज. म्हणजे आता आपण जी स्लाईड आपल्याला ऑब्झर्व करायची स्पेसिमेनची ती कुठं ठेवतो आपण, त्या स्टेजवरती. इन सच वे दॅट द स्पेसिमेन रिमेन जस्ट अ व्हर्टिकल होल, सेंट्रल होल. म्हणजे कुठं जे सेंट्रल होल आहे तिथं आपण ते काय करतो, स्लाईड ॲडजस्ट करतो. सम मायक्रोस्कोप हॅव अ पेअर ऑफ स्लांट विंग प्रोजेक्टिंग फ्रॉम बोथ साइड ऑफ द स्टेज. इट प्रोव्हाइड सपोर्ट अँड हँड फॉर द मॅनिप्युलेटिंग द ऑब्जेक्ट. आता हे जे स्टँड आहे ते काय करतो, त्याला सपोर्ट करतं. कशासाठी, जे ऑब्जेक्ट आहे त्याची इमेज फाइंड आउट करण्यासाठी. सेकंड आहे ऑप्टिकल पार्ट्स. आता ऑप्टिकल पार्ट्समध्ये आपण कोणते कोणते दोन पार्ट बघितले, त्याच्यामध्ये मिरर आणि लेन्स. आता फर्स्ट ऑफ ऑल वी सी द ऑप्टिकल. व्हॉट इज मीन बाय ऑप्टिकल पार्ट? These parts involve passing a light through the object and magnify its size. आता मिरर आहे हा काय आपण बघितला, त्याचे ॲप्लिकेशन बघितलं की मिरर हा काय आहे, त्याचा लाईट सोर्स आहे. म्हणजे तिथून काय होते, लाईट ट्रान्सपोर्ट होते. कुठे, जो ऑब्जेक्ट आहे तिथपर्यंत ते काय करते, ते लाईट ट्रान्सपोर्ट करायचं काम कोण करतं, मिरर. First of all, we see the mirror. A plain convex mirror is fit below to the stage to the vertical rod by means of the frame. आता हा जो मिरर आहे तो कशाच्या खाली फिट केला आहे, जो स्टेज आहे त्याच्या खाली काय केलेला असतो, तो मिरर फिट केलेला असतो. आपण इथं आपलं काय आहे, सॉरी, इथं आहे स्टेज आणि त्याच्या खाली काय केलेलं आहे, मिरर फिट केलेला. आता लाईट हा काय होतो, इथं ह्या मिररवरती फॉर्म होतो आणि इथून ट्रान्सपोर्ट कुठं होतो, या स्टेजमध्ये जे ऑब्जेक्ट आहे तिथपर्यंत तो काय होतो, ट्रान्सपोर्ट होतो. स्टेजला खालून काय आहे, होल आहे, तिथून काय होतं, तो लाईट काय होतो, ट्रान्सपोर्ट होतो. A plain convex mirror is fitted below to the stage and to the vertical rod by means of the frame. It focuses the surrounding light on object and to the ऑब्जर्व. म्हणजे जे ऑब्जेक्ट आहे तिथं त्याचा लाईट काय करतो, तो ट्रान्सपोर्ट करतो. कोण, हे मिरर. त्याच्यानंतर आहे लेन्स. कशामधलं, ऑप्टिकल पार्ट्समधलं सेकंड पॉईंट. बाय कॉन्व्हेक्स लेन्स इज फिटेड अबाव द स्टेज ऑफ व्हर्टिकल रॉड बाय मीन्स ऑफ द फ्रेम. आता ही लेन्स कुठं, तर हे जे स्टेज आहे आपलं, स्टेजच्या वर काय आहे, त्याचं लेन्स प्रेझेंट आहे इथं. कशाला फिट केलेली, जी मेटल रॉड आहे त्याला काय केलेली, फिट केलेली. त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रेम असं म्हणतो किंवा आर्म असंही. इज मॅग्निफाईड द साईज ऑफ ऑब्जेक्ट अँड द इनलार्ज व्हायट्रल इमेज फॉर्म अँड इज ऑब्झर्व बाय द कीपिंग आईज अबाव इट. आता जो लाईट ट्रान्सफर झाला कुठे, ऑब्जेक्टवर, तिथं काय झालं, जे ऑब्जेक्ट आहे त्याची इनलार्ज व्हायट्रल इमेज काय झाली, फॉर्म झाली. आता आपण ते कुठून ऑब्झर्व करतो, तर जो लेन्स आहे त्याच्यामधून आपण ते काय करतो, ऑब्झर्व करतो. फॉर प्रॉपर फोकसिंग द लेन्स कॅन बी मूव्ड अप डाऊन बाय द फ्रेम. आता जर त्याच्यावरती प्रॉपर फोकस करायचं असलं, म्हणजे त्याची आपल्याला पाहिजे तशी इमेज फाइंड आउट करण्यासाठी आपण जे ॲडजस्टमेंट नोब असतं त्यांनी काय करतो, ते लेन्स मूव्ह करतो अप डाऊन आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, जी इमेज आहे ती क्लिअरली काय करते, दिसते. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ द सिम्पल मायक्रोस्कोप. आता ॲप्लिकेशन म्हणजे त्याचा यूज कशासाठी होतो, तर फर्स्ट आपण बघितलं होतं याच्यामध्ये प्रिन्सिपलमध्ये. तर कशासाठी त्याचा यूज होतो, जे मायक्रोस्कोपिक अल्गा, फंगी किंवा बायोलॉजिकल स्पेसिमन आहे त्यांची इमेज फाइंड आउट करण्यासाठी आपण सिम्पल मायक्रोस्कोपचा उपयोग करतो. आता त्याचे अजून काय उपयोग आहे ते आपण बघू. इट इज अ कॉमनली यूज्ड बाय वॉच मेकर टू सी द मॅग्निफाईड व्ह्यू ऑफ स्मॉल पार्ट ऑफ द वॉच. आता जे वॉच मेकर आहे ते पण कसला उपयोग करतात, सिम्पल मायक्रोस्कोपचा. कशासाठी, जे वॉचेस बारीक स्मॉल पार्ट आहे त्यांचं मॅग्निफाईड व्ह्यू करण्यासाठी ते सिम्पल मायक्रोस्कोपचा उपयोग करतात. नेक्स्ट आहे, इट इज युजली यूज बाय द ज्वेलर्स टू सी द मॅग्निफाईड व्ह्यू फाईन पार्ट ऑफ द ज्वेलरी. आता ज्वेलरी तयार करताना सुद्धा काय होतो, सिम्पल मायक्रोस्कोपचा उपयोग होतो. कशासाठी, जे स्मॉल पार्ट आहे ज्वेलरीचे ते व्ह्यू करण्यासाठी किंवा त्याची मॅग्निफाईड इमेज फाइंड आउट करण्यासाठी पण त्याचा काय होतो, उपयोग होतो. कसला, सिम्पल मायक्रोस्कोपचा. इट इज यूज टू सी द एनलार्ज इमेज ऑफ लेटर्स ऑफ बुक, लिटरेचर ऑफ फायबर्स ऑर थ्रेड्स ऑफ द क्लॉथ. म्हणजे लिटरेचर आहे बुकमध्ये जे लिटरेचर किंवा
जे क्लॉथ आहे त्याच्यामध्ये थ्रेड फाइंड आउट करण्यासाठी पण याचा सिम्पल मायक्रोस्कोपचा उपयोग होतो. इट इज यूज टू मॅग्निफाईड व्ह्यू डिफरंट पार्टिकल ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ द सॉईल. म्हणजे सॉईलमधले जे वेगवेगळे पार्टिकल आहे त्यांचे पण फाइंड आउट करण्यासाठी काय होतं, याचा उपयोग होतो. इट इज यूज्ड बाय स्किन स्पेशलिस्ट टू फाइंड आउट द व्हेरियस डिसीज ऑफ द स्किन. आणि नेक्स्ट युजेस आहे स्किनमधले जे डिसीज असतात ते फाइंड आउट करण्यासाठी पण कसला उपयोग होतो, सिम्पल मायक्रोस्कोपचा उपयोग होतो. इट इज यूज टू सीन डिटेल ऑफ द स्टॅम्प अँड. आता हे आपण त्याचे काय बघितले, ॲप्लिकेशन बघितले कसले, सिम्पल मायक्रोस्कोपचे. नेक्स्ट लेक्चरला आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपचा स्टडी करू.